काय टेलर पुन्हा? ते तुमच्या बहिणीच्या हाताला लागलं होतं, औषध द्यायला आलो होतो. त्यांनी एक आयुर्वेदिक पावडर आणली आहे, आत आहे. दिलं औषध? अजून काही काम? नाही काय नाही, निघा. येतो. एक मिनिट. तुझा आज जा तू. टेलर, तुम्हाला हे कसं माहित आहे? आयुर्वेद औषध मलम? ते कलकत्त्याला मी राहिलो होतो ना, ब्लाऊज शिकत होतो तेव्हा एक रूममेट होता, मित्र माझा. तो दवाखान्यात कामाला होता, आयुर्वेदिक वगैरे हे सगळं तो करायचा. त्याच्याकडनं शिकून घेतलंय मी. जामकर साहेब, ते माझा भाऊ तुमच्या सोबत होता ना आता? काय काम होतं त्याच्याकडे? तुम्ही माझ्या बहिणीला मदत केली, मी म्हटलं मी तुमच्या भावाला मदत करतो. एक काम आहे, त्याच्यामध्ये त्याला अडचणी येते काहीतरी, त्यासाठी त्याला माझी मदत हवी आहे. कसली अडचण? त्याला संशय आहे तुम्ही 20 वर्षाने आला, काही चुकीचं काम तर नाही ना करून आला, कोणाचा खून तर नाही ना करून आला. माणसं तर नाही ना मारून आला. गंमत करत होतो मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पोलिसाचं डोकं आहे त्याचं, प्रश्नांनी शंकांनी भरलेलं असतं. त्याच्या या वागण्यावर तुम्हाला काही आक्षेप, काही अडचण? नाही, मला कसली अडचण, कसला आक्षेप. मदत केली पाहिजे लोकांनी, माणसाने. येतो. मग काय डाउनलोडिंग? काय नाही बघ, पावसानं लय ताप दिला या, आणि पिकं सगळी वाहून गेलेत. कोण घरात राहून गेलं? अरे राहून नाही, पिकं सगळे वाहून गेले. ते काय ऐकायला ना, नीट सांग की रे, काय झालंय? अरे तू एकतर माशाच तरी कर, नाही तर गप्पा तरी मार. उगाच काय 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 करत बसू नको. अर नका, ही बरोबर बोलत. माणसानं एका टायमाला एकच काम केलं पाहिजे. मी काय म्हणतोय, मसाज कॅन्सल मसाज. आपण गप्पा मारू. बोला, काय म्हणताय धंदा पाणी? बायको मायूरला गेली वाटतं. अरे तू काय येडा खुळा वेळ आहे का काय रे? अरे सुधाकर साहेब, काय म्हणताय? काय गडबड? मला जरा एक मदत हवी होती. मदत? नाही, मी काय पैसे देणार नाही. इथं माझेच अपदा चालू धंदा ना पाणी, तुला कुठलं पैसे द्यायचे बाबा? अरे मदत म्हणजे पैशाची मदत नाही, तर एक विचारपूस करायची होती. काय सुधाकर शेठ आज इकडे? ऐका, मला सांगा, गावात सीसीटीव्ही कोण बसवतं? सीसीटीव्ही? अयो, आता जिथेवर पाळत ठेवायला तुम्ही गावात सीसीटीव्ही बसवणार कशाला? मी आहे ना, मी समजूत काढतो की त्याची. जिथे गपचूप काम धंद्यावर लक्ष द्यायचं, नाही तर ह्या बघा असं फोडून काढ का नाही, समजवलं त्याला. वय मी करतोय काम, नको सीसीटीव्ही. हा, अरे ह्याच्यावर पाळत ठेवायला येऊ काय माझी बायको आहे का पोर काय? हा, उभं लागायस काय? मग तू काय आता वाढत बसवणार आहे सीसीटीव्ही? अरे लागा घरातल्यांवर कोण असं लक्ष ठेवाय, घरात सीसीटीव्ही बसवतोय. हे, अरे तुम्हाला आकला बिकला आहेत का नाहीत? का मेंदू घाण ठेवलाय तुम्ही? मला फक्त इतकंच सांगा, गावात सीसीटीव्ही कोणाकडे बसवलाय? गावात वय हा संतोष जगदळे, त्याच्या घरी आहे सीसीटीव्ही. तू कुठं राहतो? ते आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे का नाही, त्याच्या इथंच. कुणाला विचारलं ते सांगल. अरे पण तुला कशाला पाहिजे सीसीटीव्ही? ते तुम्ही दोघं रातचं लपून छपून दारू पिता का नाही? तुमच्या पाळत ठेवाय. अरे
मी तिला तुमच्यापासून लांब राहायला सांगितलं होतं, पण लांब राहायचं सोडाच, ती आता घरापर्यंत यायला लागली. कशाला आली होती ती? कोण? ती माधुरी. मग अशी घरी आली होती, आत्याबाईंशी काहीतरी बोलत होती. तुम्ही तिला तुमच्या भाषेत नीट समजावून सांगा. तुमच्यापासून आणि ह्या घरापासून लांब राहा म्हणाव. मला ती इथं आलेलं अजिबात आवडत नाही. अहो काहीतरी काम असेल म्हणून आली असेल. तिच्या आत्याचं घर आहे, आली असेल भेटायला. काय बोलत होती? अहो मला ऐकून देतील तर ना. आत्याबाईंनी लगेच मला आत पाठवलं. त्या पोरीच्या मनात काय चाललेलं असतं मला काय माहित नाही का? मी जर बाहेर थांबले असते ना तर चांगला इंगा दाखवला असता तिला. ही नक्की लग्नाचंच बोलायला आली असणार. ते काय नाही, तुम्ही तिला तुमच्या भाषेत समजावून सांगा. माझं टाळकं हटलं ना, मी काय करीन सांगता यायचं नाही. कशाला चिडचिड करता एवढी? लग्न झालंय आपलं, काय होणार आहे का आता? नका विचार करू ले. तिच्या आत्याचं घर आहे, आली असेल भेटायला, काहीतरी काम असेल. मला थोडीच भेटायला आली ती. कुणाला का भेटायला येईना, पण मी शेवटचं सांगते, तिनं आपल्या घराच्या, दुकानाच्या आणि तुमच्या आसपास फिरकलेलं मला नकोय. नकोय म्हणजे नकोय. बरं, जित्या अरे ते सुधाकर खरंच आपल्यावर पाळत ठेवायला कॅमेरा लावणार आहे. हे का पाय, अरे त्याचं रोजच्या प्यायचं पैशाचं वांज असते आणि ते सीसीटीव्ही बसवणार, ते बी आपल्यावर लक्ष ठेवायला. करायला का? पण कुठं बसवायचं असतं रे त्याला सीसीटीव्ही? पोलीस चौकीत, कारण सगळ्यात जास्त चोऱ्या तिथंच राहतात. पण मग या पाहुणे बे होता का नाही तेव्हा पाहिजे होता लगा सीसीटीव्ही. मग मी आता त्यांना बघत बसलो असतो. हा म्हणजे त्या असं अचानकच कसं काय गायब झालं का नाही हे आपल्याला कळलं असतं. त्यांनी असं अचानक सोडून जाय नव्हतं पाहिजे लगा. रा